नमस्कार, मी दिनेश कांजे. आपण बघताय न्यूज डंका. महाराष्ट्रात सध्या मराठी प्रेमाचे उत्सव सुरू आहेत. झुंडीने एखाद्या अमराठी व्यक्तीला गाठायचं, त्याला विचारायचं तुला मराठी बोलता येतं की नाही, तेही हिंदीत विचारायचं आणि समोरच्याने जर नकारार्थी उत्तर दिलं तर त्याला ठोकायचं. अर्थात या उत्सवाला बॉलिवूड सेलिब्रिटींसह काही सन्माननीय अपवाद आहेत. हे अपवाद आहेत मराठी माणसाला ठगणाऱ्यांचे, मराठी माणसाला लुटणाऱ्यांचे. यांना हात लावायला कोणी जात नाही. वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या विरोधात सध्या ईडीची कारवाई सुरू आहे. नालासोपाऱ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 41 अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या. त्याच्यानंतर ही कारवाई सुरू झाली. नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्यापासून ही कारवाई सुरू झाली. आता शहा नावाची आणखी एक व्यक्ती ईडीच्या रडारवर आहे. गेली 25 वर्ष हा शहा वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये कार्यरत आहे, पैसे जमवण्याचं काम करतो आहे. हे रेड्डी आणि शहा यांच्या आशीर्वादाने वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये हजारो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. मराठी माणसांना ही घरं विकली गेली आणि त्यातले अनेक जण आता रस्त्यावर आलेले आहेत. यांना कोणी हात लावू शकत नाही, यांना कोणी महाराष्ट्रद्रोही म्हणू शकत नाही, यांच्या अंगावर कोणी झुंडीने जाऊ शकत नाही, कारण यांच्या खिशात पैशाची जबरदस्त ताकद आहे. वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये 2010 पासून अनेक अधिकारी आले गेले. जेव्हा नगर परिषद होती तेव्हासुद्धा अनेक अधिकाऱ्यांनी कमाई केली. परंतु या संपूर्ण काळामध्ये म्हणजे गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये इथे शहा नावाची ही व्यक्ती तळ ठोकून आहे आणि या व्यक्तीला पैसे दिल्याशिवाय वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये तुम्ही एकही इमारत उभी करू शकत नाही. हा जो शहा आहे तो असा एक पोपट आहे ज्या पोपटामध्ये वसई विरारमधल्या सगळ्यात शक्तिमान राक्षसाचा जीव गुंतलेला आहे आणि ईडीची नजर आता या शहाकडे गेलेली आहे. लवकरच त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. नालासोपाऱ्यामध्ये आरक्षित भूखंडावर 41 इमारती ठोकण्यात आल्या. वसई विरार महापालिकेच्या हद्दीतला हा अपवाद निश्चितपणे नाही आहे. खरं तर हा तिथला नियम आहे. 800च्या वर भूखंड या बिल्डर लॉबीने गिळंकृत केलेले आहेत आणि त्याच्यावर अनधिकृत इमारती ठोकलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष फक्त या 41 इमारतींकडे गेलं. अशा अनेक इमारती आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आलेल्या गोरगरीब मराठी लोकांनी घरं घेतलेली आहेत. घरं का घेतली? स्वस्तात मिळतील म्हणून. पण ज्या बिल्डरांनी, ज्या अधिकाऱ्यांनी या लोकांना ठगलेलं आहे त्यांना कधी कोणी जाब विचारायला जात नाही. त्यांच्यावर कधी कोणी झुंडीने जाऊन हल्ले करत नाही. त्याचं कारण काय? यांच्या खिशात पैसे आहेत, यांच्या तिजोरीत पैसे आहेत, यांच्या बाथरूममध्ये पैसे आहेत आणि यांनी न जाणो कुठे कुठे आपले पैसे ठेवलेले आहेत. इतका भक्कम पैसा असल्यामुळे या धनदांडग्यांवर हात उगारण्याची ताकद एकही राजकीय पक्षामध्ये नाही आहे. भ्रष्टाचारांवर जेव्हा कारवाई होते तेव्हा कारवाईनंतर सुद्धा त्यांच्याकडे असलेला भक्कम पैसा त्यांना संरक्षण देत असतो. उदाहरणार्थ वाय.एस. रेड्डी जो नगररचना विभागाचा उपसंचालक आहे, ज्या दिवशी ईडीने कारवाई केली त्या दिवशी तो त्याच्या कार्यालयामध्येच होता. परंतु या कारवाईनंतर अचानक तो हैदराबादला रवाना झाला. तिथे त्याची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यानंतर म्हणजे हृदयावर त्याच्या मोठा दबाव आला. हैदराबादच्या एका पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये तो दाखल झाला आणि सध्या तिथेच उपचार घेतो आहे. म्हणजे ईडीची कारवाई सुरू झाल्यापासून किती दिवस झाले ते मोजा. हा रेड्डी तेव्हापासून त्या हॉस्पिटलमध्येच मजा करतो आहे. या लोकांचं हे वैशिष्ट्य आहे की कारवाईनंतरसुद्धा भ्रष्टाचाराच्या मार्गाने त्यांनी जो पैसा कमवला आहे तोच पैसा त्यांचं रक्षण करत असतो. जोपर्यंत ईडीची कारवाई थंड होत नाही, जोपर्यंत मीडियामध्ये त्याची चौकशी बंद होत नाही, तोपर्यंत वाय.एस. रेड्डीचं जे हृदय आहे ते बरं होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तो त्याच हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेत राहणार. 3 वर्षाने या रेड्डीची रिटायरमेंट आहे आणि 3 वर्षानंतर जेव्हा हा निवृत्त होईल त्याच्यानंतर याला कोण विचारायला जाणार? कोणी विचारायला जाणार नाही. त्याच्यानंतर कदाचित त्याच्याकडे असलेला भक्कम पैसा घेऊन हा परदेशामध्ये पळून जाईल, कारण त्याचं पासपोर्टसुद्धा अजून जप्त करण्यात आलेलं नाही आहे. पुन्हा एकदा भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा या अधिकाऱ्याला संरक्षण देतो आहे. वाय.एस. रेड्डी हैदराबादमध्ये सुखात आहे, मजेत आहे, पंचतारांकित सुविधा उपभोगतो आहे. हे महाराष्ट्रप्रेमी जे झुंडीने एखाद्या मॉलमध्ये शिरतात, तिथल्या सुरक्षा रक्षकाला गाठतात, त्याला विचारतात की तुला मराठी बोलता येते की नाही आणि त्याला जर बोलता आलं नसेल तर त्याला थोबडवतात. ही तीच मंडळी आहे जी एखाद्या बँकेत शिरतात, बँकेच्या अधिकाऱ्याची कॉलर पकडतात कारण त्याला मराठी बोलता येत नसतं. परंतु ही मंडळी या वाय.एस. रेड्डीसारख्या धनदांडग्याच्या वाटेला कधीही जात नाही. त्याला मराठी येत असो किंवा मराठी येत नसो, तो मराठी माणसाचा हित करणारा व्यक्ती असो किंवा मराठी माणसाचं अहित करणारा व्यक्ती असो, कारण त्याच्या खिशामध्ये भक्कम पैसा असतो. त्याला हात लावण्याची ताकद या झुंडीमध्ये कधीच नसते. वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये तुम्हाला इमारत बांधायची असो किंवा ठोकायची, ठोकायच्या त्या इमारती ज्या अनधिकृत असतात, तुम्हाला फुटाच्या मागे 150 रुपये बाजूला काढावे लागतात. जोपर्यंत हे 150 रुपये तुम्ही दानपेटीत टाकत नाही तोपर्यंत तुमची इमारत इथे उभीच राहू शकत नाही. म्हणजे तुमची इथे वीट आणि रेतीसुद्धा पडू शकत नाही.
आता प्रति स्क्वेअर फूट 150 रुपये हा जो दर आहे तो काय अनिल कुमार पवार यांनी ठरवलेला नाही आहे, तो वर्षानुवर्ष सुरू राहिलेला आहे. अनिल कुमार यांच्या कारकिर्दीमध्ये कदाचित तो दर वाढला असेल, घटण्याची शक्यता नसते, कदाचित वाढला असेल, परंतु तो त्यांनी ठरवलेला नाही आहे. या 150 रुपयापैकी या अनिल कुमारांच्या वाट्याला किती जातात तर 12 रुपये. मग बाकीचे पैसे कोणाच्या खिशात जातात? ईडीचे अधिकारी नेमक्या याच पैशांचा शोध घेत आहेत. बरं, हे उरलेले 150 रुपये जातात कुठे याचा जर शोध घ्यायचा असेल तर ते काम निश्चितपणे सोपं नाही आहे. मग तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासावा लागणार, त्यांनी किती मालमत्ता जमवली ते तपासावं लागणार, त्यांच्या बँक खात्यामध्ये, खरं तर बँक खात्यामध्ये असा पैसा जातच नाही, तो बाहेरच कुठेतरी ठेवला जातो, ते सगळं तुम्हाला तपासावं लागणार. आणि हे काम कर्मकठीण आहे, कारण असे शेकडो अधिकारी आहेत. परंतु हे काम सोपं करण्याचा एक मार्ग ईडीच्या अधिकाऱ्यांना सापडला आहे. त्यांना एक असा पोपट सापडला आहे ज्या पोपटामध्ये वसई विरारच्या सगळ्यात मजबूत राक्षसाचा जीव अडकलेला आहे. हा असा एक पोपट आहे ज्याने या क्षेत्रामध्ये महापालिका असताना आणि महापालिका नसताना दोन्ही वेळा काम केलेलं आहे. तब्बल 25 वर्ष हा पोपट या क्षेत्रामध्ये वावरतोय. वसई विरारमधले सगळे बिल्डर या पोपटाला ओळखतात. मुंबईतले बिल्डरसुद्धा ओळखतात, कारण मुंबईतले सगळे बडे बिल्डर आज वसई विरारमध्ये काम करत आहेत. कारण स्वस्त घर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला वसई विरार पट्ट्यातच जावं लागतं. त्यामुळे सगळ्या मोठ्या बिल्डरनी इथे मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. जोपर्यंत शहाच्या टोल नाक्यावर तुम्ही पैसे जमा करत नाही तोपर्यंत तुमची गाडी इथून पुढे जाऊ शकत नाही. शहाला पैसे दिल्याशिवाय तुमच्या साईटवर तुम्ही रेतीसुद्धा टाकू शकत नाही. बरं, ही रेतीसुद्धा या शहाच्या माणसांकडूनच घ्यावी लागते. रेती असो, वीट असो, सिमेंट असो, सगळं त्याच्याकडून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे या शहाला न ओळखणारा एकही बिल्डर तुम्हाला वसई विरार काय मुंबईमध्ये सुद्धा सापडणं कठीण आहे. महापालिकेचे सगळे अधिकारी या शहाला ओळखून सुद्धा आहेत आणि बिचकून सुद्धा. वसई विरारचा हा टोल नाका जवळजवळ 25 वर्ष जुना आहे. 25 वर्ष हा शहा बिल्डरांकडून वसुलीचं काम करतोय आणि या शहाकडे आता ईडीची नजर वळलेली आहे. ज्या दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांची पकड या पोपटावर असेल त्या दिवशी ज्याच्यामध्ये याचा जीव गुंतलेला आहे, अडकलेला आहे, त्या राक्षसाचा जीव निश्चितपणे गुदमरणार आहे. विरारच्या एका प्रख्यात कॉलेजमध्ये हा शहा बसलेला असतो आणि जेव्हा तुम्हाला वसई विरारमध्ये एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट आणायचा असतो, काही काम करायचं असतं, तेव्हा त्या कॉलेजमध्ये जाऊन याची भेट घ्यावी लागते. हे कॉलेजसुद्धा त्याच्या मालकाचं आहे. शहा तिथे बसलेला असतो एखाद्या राजाच्या थाटामध्ये आणि तिथे बसून सगळी आपली वसुली हा करत असतो. वसई विरार पट्ट्यामध्ये अनेक आयुक्त आले, अनेक अधिकारी आले, विरोधी पक्षनेते आले, सभागृह नेते आले, महापौर आले, परंतु हा शहा मात्र तिथे बदलला नाही आहे. हा शहा गेली 25 वर्ष तिथे ठाण मांडून बसलेला आहे आणि या शहाची वसई विरार पट्ट्यामध्ये जबरदस्त दहशत आहे. जोपर्यंत तुम्ही शहाच्या समोर जात नाही, कुर्निसात करत नाही, फुटाच्या मागे 150 रुपये जमा करत नाही आणि बाकीसुद्धा अटीशर्ती आहेत, तुम्हाला रेती, सिमेंट, खडी सगळं यांच्याचकडून घ्यावं लागतं, यांच्या माणसाकडून घ्यावं लागतं आणि अशा प्रकारे माल पुरवून वसई विरार पट्ट्यातले अनेक लोक धनदांडगे झालेले आहेत, गबर झालेले आहेत. तर हा जो शहा आहे त्याला भेटायला बिल्डर या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये येतात आणि जेव्हा हा बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा बिल्डरांच्या खुर्चीवर हा शहा बसतो आणि बिल्डर त्याच्यासमोर जाऊन उभा राहतो. इतकी या लोकांची ताकद आहे, इतकी या लोकांची दहशत आहे आणि या शहाकडे आता ईडीचे अधिकारी खूप आशेने बघतायत. कारण वसई विरारमध्ये जे माहितीचं घबाड आहे त्या घबाडावर हा शहा बसलेला आहे. एकदा हा शहा नावाचा पोपट ईडीच्या पिंजऱ्यात आला त्याच्यानंतर ईडीच्या हातात माहितीचं ते घबाड जाऊ शकतं. सरकारी भूखंडांवर कोणी कोणी कब्जा केला, तो कसा करण्यात आला, कोणत्या अधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी मदत केली, कोणत्या नेत्यांनी या वाहत्या गंगेमध्ये आपले हात धुवून घेतले, कोणत्या नेत्याकडे किती पैसे आहेत, कोणत्या अधिकाऱ्याकडे किती पैसे आहेत, नगरसेवकांनी किती पैसे कमवले, महापौरांनी पैसे किती कमवले, विरोधी पक्ष नेत्यांनी किती पैसे कमवले, हा सगळा तपशील ईडीला देण्याची क्षमता या एका माणसाकडे आहे. मी तुम्हाला वाय.एस. रेड्डीबद्दल सांगितलं, मी तुम्हाला या शहाबद्दल सांगितलं. दोघेही अमराठी आहेत आणि मराठी माणसांना बर्बाद करण्याचा जो एक कार्यक्रम वसई विरार महापालिकेच्या पट्ट्यामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये या दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हजारो मराठी कुटुंबांना ठगण्याचं काम यांनी केलेलं आहे. परंतु यांच्यावर कोणीतरी झुंडीने जाऊन हल्ले केले, यांना कोणी थोडवलं, यांच्या विरोधात आंदोलनं केली असं तुम्ही कधीही ऐकलेलं नसेल. हे महाराष्ट्रद्रोही असले तरी उपाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचं ताजं विधान आहे, मराठीसाठी हिंसाचार करणारच, कुणाला काय उखडायचं असेल तर उखडून टाका. म्हणजे जगात मारहाण करून एखादी भाषा वाढली आहे याचं एकही उदाहरण नाही आहे. त्यामुळे संजय राऊत हिंसाचार करून मराठीचं नेमकं काय भलं करणार आहेत हे आम्हाला माहीत नाही आहे. परंतु त्यांचा जो काही इशारा आहे, उखडायचं असेल तर उघडून टाका, हा जो इशारा आहे तो सरकारला इशारा आहे.
त्यामुळे या इशाऱ्याचं काय करायचं हे सरकार बघून घेईल. परंतु आम्हाला असं वाटत नाही की संजय राऊतांमध्ये कोणाचं काही उखाडण्याची क्षमता उरलेली आहे. त्यांनी जे काही उखाडलं आहे ते पत्राजाळीच्या लोकांचं उखाडलेलं आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत ते त्यांनी भोगलेले सुद्धा आहेत. उभाटा शिवसेना मनसेपेक्षा किती जास्त जहाल आहे, किती जास्त आक्रमक आहे हे दाखवण्यासाठी संजय राऊत अशा प्रकारची विधानं करत आहेत. परंतु या विधानांचा लोकांच्या दृष्टीने उपयोग शून्य. कारण नालासोपाऱ्यामध्ये 41 इमारतींवर कारवाई झाली, हजारो लोक बेघर झाली, अनेक कुटुंब रस्त्यावर आली, याच्यामध्ये अनेक मराठी कुटुंबसुद्धा होती. तेव्हा तुम्ही या अधिकाऱ्यांच्या विरोधात, जे अधिकारी या सगळ्याला जबाबदार आहेत, त्यांचं काय उखाडलं, तुम्ही रेड्डीचं काय उखाडलं, तुम्ही या शहाचं काय उखाडलं, तुम्ही कोणाचंही काही उखडवू शकत नाही. विशेष करून ते लोक ज्यांच्या खिशामध्ये बक्कळ पैसा आहे. कारण या लोकांना माहीत असतं कोणाच्या तोंडावर पैसे मारले की लोक गप्प बसतात. आता आम्ही त्यांना प्रश्न विचारलेला आहे की या रेड्डी आणि शहा यांचं तुम्ही काही उखाडणार आहात का, तुम्हाला जो काही हिंसाचार करायचा आहे तो यांच्या विरोधात करणार आहात का. परंतु अशा प्रश्नांना बगल देण्याची एक खास शैली असते. जेव्हा नितेश राणे यांनी सवाल विचारला की भेंडी बाजार आणि मोहम्मद अली रोडमध्ये जाऊन तुम्ही तिथल्या लोकांना मराठी भाषा म्हणण्याची सक्ती करणार का आणि जर त्यांना येत नसेल तर त्यांना बडवणार का, तर नितेश राणे यांच्या सवालानंतर संदीप देशपांडे यांनी त्याचं उत्तर दिलं, सगळं जर आम्ही करायचं असेल तर तुम्ही काय फक्त पंखा हलवणार का सरकारमध्ये बसून. म्हणजे हे फक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांना बडवणार, हे फक्त गोरगरिबांना बडवणार. भेंडी बाजार आणि मोहम्मद अली रोड किंवा मदनपुऱ्यामध्ये जर काय करायचं असेल तर ते सरकारने करायचं. म्हणजे तिथे मराठी वाचवण्याची जबाबदारी सरकारची, बाकी ठिकाणी संदीप देशपांडे आणि संजय राऊत या मंडळींची. गेली 25 वर्षे ज्यांच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिकेची सत्ता होती त्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठी माणूस गिरगावपासून इथे विरारपर्यंत आणि तिथे बदलापूरपर्यंत स्थलांतरित झाला. आता विरारसारख्या ठिकाणी, वसईसारख्या ठिकाणी, नालासोपाऱ्यासारख्या उपनगरामध्ये अनधिकृत इमारतीमध्ये राहतो म्हणून या मराठी माणसाला तिथे खणून काढलं जात आहे. आणि या संपूर्ण प्रकारामध्ये जे लोक जबाबदार आहेत ते मौजमजा करत आहेत. त्यांना कुणीही महाराष्ट्रद्रोही म्हणत नाही, कुणीही त्यांच्या विरोधात आंदोलन करताना दिसत नाही. हा विषय फक्त भ्रष्टाचाराचा नाही आहे, हा विषय त्या दुतोंडी लोकांचा आहे जे लोक मराठी माणसाच्या ऱ्हासाला जबाबदार आहेत. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार, धन्यवाद.